झणझणीत अशी तरीवाली मिसळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना. तुम्हाला ही मिसळ आवडते ना, मग ही तरीवाली मिसळची रेसिपी नक्की बघा. नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती मिसळची आहे. मिसळ ही खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही ठिकाणी त्यामध्ये वाटाणा बटाटा पण मिक्स केला जातो, काही ठिकाणी नुसती मटकीची बनवली जाते, काही ठिकाणी डायरेक्ट कुकरला किंवा कढईमध्ये डायरेक्ट फोडणी टाकून बनवली जाते. अशी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जशी बीड नगर ह्या साईडला उकड काढून बनवली जाते आणि त्याचा रस्सा आहे तो सेपरेट बनवला जातो. तर आज आपण जी मिसळ बनवणार आहे ती ही उकड काढून आणि तरीवाला रस्सा कसा बनवायचा आहे त्या पद्धतीने बनवणार आहे. चला तर बघूया मग आपली रेसिपी मिसळची. एकदम अशी अप्रतिम होते, नक्की ही रेसिपी. आता इथं मी एका ताटामध्ये 300 ते 350 ग्राम हे सगळं कडधान्य घेतलेले. त्यामध्ये वाटाणा आणि थोडेसे हरभरे आहेत, मूग आहे, मटकी आहे आणि ती चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. त्यामधील खडा आणि कडक जे कडधान्य राहिलेलं असतं ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळे कडधान्य घालून घेतलेलं आहे आणि 2-3 पाण्यातून चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं, हळद घालायची आणि मीडियम गॅसला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. याच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि नंतर हा बंद केलेला आहे. आता आपला कुकर थंड झालेला आहे. इथे आता मी मसाल्यासाठी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि 2 कांदे घेतलेले ते भाजून घेते. आता इथं खोबरं आहे ते मी कट करून सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे तव्यावरती आणि त्यानंतर मी कांदा कट करून त्यामध्ये तव्यावरती घातलेला आहे. थोडंसं तेल घालून त्यावरती भाजत ठेवलेलं आहे. कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या मसाल्याला एक चांगला फ्लेवर येतो आणि टेस्ट छान लागती. त्याचबरोबर मी आता लसूणचा गड्डा घेतलेला आहे आणि तोही सोलून घेणार आहे आणि तोही आपण यामध्ये ऍड करणार आहे. आता मी कांदा चांगला मीडियम गॅसवरती भाजून घेते. आता बघा मी हे भाजून घेतलेलं आहे. खोबरं आणि कांदा आणि लसूण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे, अशी पेस्ट चांगली. आणि त्यानंतर टोमॅटो, थोडी जास्त कोथिंबीर घालून आणि आल्याचे 5-6 तुकडे घालायचे आणि तेही मिक्सरमध्ये सेपरेट बाजूला बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपली ही मटकी शिजत घातली होती ती आपण येळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे जाड जाड म्हणजे वरचे वाटाणा, हरभरा, जे मोठे मोठे दाणे ते काढून एका बाजूला घ्यायचे, ते आपण रश्श्यामध्ये टाकणार आहे. आणि जी मटकी आहे ती आपण एका बाजूला एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे. आणि बघा हे वाटाणे मी सेपरेट एका बाजूला काढून घेतले की जे रश्श्यासाठी वापरायचे आहेत. आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 कप मी तेल घातलेलं आहे, कारण की यामध्ये जर तरी आपल्याला आणायची असेल तर तेल हे जास्त वापरावं लागतं. आणि त्यानंतर मग जे आपण ओलं वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथं सगळंही घालू शकता, तुम्हाला जेवढी रस्सा करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही याचं ओलं वाटण त्यामध्ये ऍड करू शकता. आता मी 5-6 जणांचं करणार आहे त्यामुळे मी यात थोडंसं वाटण ठेवलेलं, बाकी सगळं घालून घेतलेलं आहे. आणि हे चांगलं स्लो गॅसवरती किंवा मीडियम वरती तुम्ही खरपूस भाजून घ्यायचंय जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला. जर मसाला चांगला भाजला तर आपल्या मिसळला एकदम भारी अशी टेस्ट येते आणि खूप छान लागते, अप्रतिम. बघा आता मसाला भाजत आलेला आहे, सतत हलवत आपण तो भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट घातलेले आहे, म्हणजे चटणी घातलेली, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घातलेले 1 चम्मच, हळद घातलेली, मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपण ह्याचा सुहानाचा मिसळ मसाला घातलेला आहे 2 चम्मच. आणि त्यानंतर मग जिरा पावडर आणि धनिया पावडर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. थोडासा गरम मसालाही घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण ते सगळं जे मसाले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. चांगले भाजल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण जी प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त कोथिंबीर घालून घेतलेली ती घालायची आहे. यातील पण मी अर्धी घातलेली आहे आणि अर्धी तशीच ठेवलेली आहे. जेवढी लागेल तसं तुम्ही त्याचा यूज करू शकता, म्हणजे ओलं वाटण जेवढं वापराल त्या अनुषंगाने तुम्ही इथं टोमॅटोची प्युरीचा यूज करा. आता मी जे आपण रस्सा काढलेला होता आणि त्याचा गॅस चालू करून घेतलेला, गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर एक अर्धा टोप मी पाणी दुसरं गरम करत ठेवलेलं आहे उकळत. आता हे उकळलेला आपला रस्सा आहे आणि पाणी ते यामध्ये मसाल्यामध्ये ओतून घेतलेले आणि एक्स्ट्राचं पाणीही त्यामध्ये घालून घेतलेले. त्यानंतर जे आपण वाटाणा, हरभरा जो मोठे दाणे काढले होते बाजूला ते त्यामध्ये घालून घेतलेले आणि मस्तपैकी उकळी येऊन द्यायची. बघा आत्ताच कसली तरी एकदम भारी दिसते की नाही, उकळी आल्यानंतर एकदम अशी अप्रतिम दिसते. आता आपण उकळी आणत ठेवूया मटकी आणि तोपर्यंत आपण चॉपिंग करायला घेऊया. 1-2 कांदे कापून घेते, म्हणजे जे सर्विंग साठी लागतील ते, आणि थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो कट करून घेते.
आणखीन जी कैरी असेल तुमच्याकडे तर कैरीचे कापही तुम्ही कट करून घेऊ शकता. त्याच्याबरोबर काकडी असेल तर काकडीही, जे काही अवेलेबल असेल ते घरामध्ये तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता सलाडसाठी. आता मी लिंबू पण एक घेतलेला आहे आणि ते लिंबूही कट करून घेणार आहे, कारण की लिंबूशिवाय मिसळची टेस्ट ही अधुरी वाटते. लिंबू पिळल्यानंतर एकदम अशी अप्रतिम लागते. बघा आता मटकीचा एकदम मस्त असा सुवास सुटलेला आहे आणि कलरही खूप भारी आलेला आहे, तरीही खूप छान आलेली आहे, तुम्हाला बघायला भेटते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. आता मी गॅस बंद केलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि आता आपण सर्व करायला घेऊया. त्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये आपण हे सगळे पदार्थ काढून घेतलेले आहेत. रस्सा घेतलेला आहे, कट घेतलेला आहे, फरसाण घेतलेले आहे, त्याच्यासोबत दही ठेवलेलं आहे आणि जी उकडून मटकी घेतली होती तीही घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर पाव आणि त्याच्यासोबत आपण ते सलाड ठेवलेले. बघा किती अप्रतिम असं दिसतंय, तोंडाला पाणी सुटलंय ना. मग नक्की ही रेसिपी अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर सांगा की कशी झालेली आहे ती. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू सो मच.